नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या घटकावरचे संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, कारण यामध्ये बऱ्याच काही माहिती आपण दिलेली आहे की ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे। वेळोवेळी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। पहिला प्रश्न होता मित्रांनो, सृष्टी गोस्वामी ही कोणत्या राज्याची एक दिवसाची मुख्यमंत्री झाली होती? तर मित्रांनो, इथे पहा, सृष्टी गोस्वामी विषयी आपण माहिती पाहूया। 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त हरिद्वार येथील सृष्टी गोस्वामी उत्तराखंड राज्याची एक दिवसाचे मुख्यमंत्री पद भूषवण्याची संधी मिळाली होती। म्हणजेच सृष्टी गोस्वामी कोणत्या राज्याची एक दिवसाची मुख्यमंत्री झाली होती? उत्तराखंडची, आणि ती कोणत्या गावची? हरिद्वार। सृष्टी गोस्वामी 2 वर्षापासून आरंभ योजना चालवत आहे। यामध्ये गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व त्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवण्याचे काम करते। सृष्टी गोस्वामी 2 वर्षापासून आरंभ योजना चालवत आहे। यामध्ये गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व त्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवण्याचे काम ही आरंभ योजना करते, आणि हे कोण चालवते? सृष्टी गोस्वामी। आणि हे राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, आता हे प्रश्न खूप सुद्धा महत्त्वाचा आहे की 24 जानेवारी हा दिनविशेष कोणता दिनविशेष आहे? राष्ट्रीय बालिका दिन। त्यानंतरचा दुसरा प्रश्न पहा मित्रांनो, जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आले? आता पहिला प्रश्न महत्त्वाचा एकच आहे की जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यात आहे? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड राज्यात आहे, कारण अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो। त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं आहे की कोणत्या राज्यात जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे? तर उत्तराखंडमध्ये आहे। तर या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचे नाव बदलून रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे ठेवण्यात आलेले आहे। उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचे नवीन नाव रामगंगा राष्ट्रीय उद्यान असणार। केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी नुकताच या उद्यानाचा दौरा केला होता आणि त्यांनी हे नाव सुचवलेलं आहे, रामगंगा राष्ट्रीय उद्यान। स्थापना 1936 ला झाली। स्थापनेवेळी या उद्यानाला नाव हेली राष्ट्रीय उद्यान असे होते। त्यानंतर नाव जिम कॉर्बेट नॅशनल उद्यान असे करण्यात आले, आणि नुकताच केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी या उद्यानाचा दौरा केला होता। त्यावेळेस रामगंगा राष्ट्रीय उद्यान नाव ठेवण्यासंदर्भात त्यांनी प्रस्ताव टाकलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो, 2021 मिस वर्ल्ड स्पर्धेत कोणत्या देशाची सुंदरी विजेती ठरली आहे? 2021 मिस वर्ल्ड जर विचारलं तर ती आहे पोलंड या देशाची। तर मिस वर्ल्ड 2021 जी आहे ती पोलंडची कॅरोलिना बिलास्का ही 70वी मिस वर्ल्ड स्पर्धा होती। 97 देशाचे स्पर्धक सहभागी होते, आणि भारताची प्रतिनिधित्व जे आहे ती मानसा वाराणसी ही। त्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोण भारताची मिस वर्ल्ड ठरली नाही? भारताची मिस वर्ल्ड ठरली नाही। तर मित्रांनो, यामध्ये ऑप्शन पहा, डायना हेडन, युक्तामुखी, सुस्मिता सेन आणि मानुषी छिल्लर। तर मित्रांनो, आतापर्यंत जी मिस वर्ल्ड कोण ठरली नाही, तर डायना हेडन ही मिस वर्ल्ड होती, युक्तामुखी सुद्धा मिस वर्ल्ड, मानुषी छिल्लर सुद्धा मिस वर्ल्ड ठरलेली आहे। परंतु सुस्मिता सेन जे आहे ते मिस युनिव्हर्स आहे, मिस युनिव्हर्स। जसं यावर्षी 2021 ला भारताची मिस युनिव्हर्स कोण आहे? हरनाज संधू, हरनाज संधू। तर आतापर्यंतच्या भारताच्या मिस वर्ल्ड जे आहे ते लक्षात ठेवा, रीता फारिया 1966, ऐश्वर्या राय 1994, डायना हेडन 1997, युक्तामुखी 1999, प्रियंका चोपडा 2000 आणि मानुषी छिल्लर 2017। आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर इथे लक्षात ठेवा, शॉर्टकट लक्षात ठेवा, रेडी PM। आता फक्त यामधला हे ई जे आहे ते निग्लेक्ट करा। आर म्हणजे रीता,
ए म्हणजे ऐश्वर्या राय, डी म्हणजे डायना हेडन, वाय म्हणजे युक्तामुखी, पी म्हणजे प्रियंका चोपडा आणि एम म्हणजे मानुषी चिल्लर. तर रेडी पी एम लक्षात ठेवा, रेडी पी एम. परंतु ई जे आहे ते निग्लेक्ट करा. तर तुम्हाला या जे 6 मिस वर्ल्ड ठरलेल्या आहे भारताच्या, ते सगळे आपल्याला माहीत होईल, म्हणजे इथे कन्फ्यूज होणार नाही. तर मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मिस युनिव्हर्स कोण कोण आहे, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. लारा दत्ता, सुस्मिता सेन आणि हरना संधू हे मिस युनिव्हर्स आहेत. आणि आत्तापर्यंतच्या भारताच्या मिस वर्ल्ड रीता फारिया आर, ऐश्वर्या राय ए, डायना हेडनचा डी, युक्तामुखीचा वाय, प्रियंका चोपडाचा पी आणि मानुषी चिल्लरचा एम, रेडी पी एम. त्यानंतर 5वा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी असतो? 27 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 8 मार्च, 13 फेब्रुवारी. तर राष्ट्रीय महिला दिन जे आहे ते 13 फेब्रुवारीला राहतो. आता इथे पहा 8 मार्च इथे जागतिक महिला दिन आहे. हा जागतिक महिला दिन. 27 फेब्रुवारी कोणता आहे? मराठी राजभाषा दिन. तर 26 फेब्रुवारी आहे सिंचन दिन. सिंचन दिन महाराष्ट्राचा सिंचन दिन आहे. मराठी राजभाषा दिन आहे 27 फेब्रुवारी. आणि 13 फेब्रुवारीला जे आहे ते राष्ट्रीय महिला दिन आहे. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारताच्या ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी सरोजिनी नायडू यांची ही जयंती असते 13 फेब्रुवारी. आणि याच दिवशी आपण राष्ट्रीय महिला दिन साजरा करतो. आणि 8 मार्चला काय आहे मित्रांनो? जागतिक महिला दिन. त्यानंतर 6वा प्रश्न पहा. 5वे बिमस्टेक संमेलन 2022 कुठे संपन्न झाले? तर 5वे बिमस्टेक संमेलन जे आहे मित्रांनो ते श्रीलंका देशात संपन्न झाले. आणि सदस्य राष्ट्र कोणकोणते आहेत? भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, थायलंड. यामध्ये पाकिस्तान नाही, लक्षात ठेवा. म्हणजेच इथे लक्षात ठेवा भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, नंतर म्यानमार, श्रीलंका, थायलंड, एकूण 7 देश. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन स्थापना होती 1997ला. आणि याचं स्थायी सचिवालय जे आहे ते ढाका बांगलादेश येथे आहे. आणि एकूण 7 सदस्य आहेत बिमस्टेक याच्यात. त्यानंतर 7वा प्रश्न पहा. भारताचा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स नुसार कितवा क्रमांक लागतो? तर इथे पहा मित्रांनो, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आनंदी देशात भारत 136व्या स्थानी आहे. 146 देशाचे मूल्यमापन करण्यात आले होते, त्यामध्ये भारत 136व्या स्थानी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर. फिनलंड ठरला सर्वात आनंदी देश. सलग 5 वर्ष झाले फिनलंड हा सलग 5 वर्ष फिनलंड सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. तालिबानी सत्ता असलेल्या अफगाणिस्तानचा शेवटचा क्रमांक आहे, म्हणजे 146वा क्रमांक शेवटचा अफगाणिस्तान. 2021 मध्ये भारताचा क्रमांक 139वा होता. आणि 2022च्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार भारताचा क्रमांक 136वा आहे. त्यानंतर 8वा प्रश्न पहा. भारतरत्न विजेते पहिले महाराष्ट्रीयन कोण? डॉक्टर एस राधाकृष्णन, विनोबा भावे, महर्षी कर्वे, पांडुरंग काने. तर हे जे आहेत भारतरत्न विजेते महाराष्ट्रीयन ते महर्षी धोंडो केशव कर्वे आहे. आणि डॉक्टर एस राधाकृष्णन जे आहे ते पहिले भारतरत्न विजेते आहेत. 3R कोणते? तर डॉक्टर एस राधाकृष्णन, आर राधाकृष्णन, रमन, CV रमन आणि राजगोपालाचारी. हे 3R लक्षात ठेवा. पहिले 1954ला जे भारतरत्न देण्यात आला. तर किती व्यक्तींना देण्यात आला? पहिले 3 व्यक्ती, रमन, राजगोपालाचारी आणि राधाकृष्णन. तर 1954ला. आतापर्यंत किती व्यक्तींना देण्यात आलाय? 48 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रीयन व्यक्ती जे आहेत भारतरत्न विजेते एकूण 9 आहेत. पहिले विजेते होते महर्षी धोंडो केशव कर्वे 1958. नंतर डॉक्टर पांडुरंग वामन काने 1963, आचार्य विनोबा भावे 1983, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
1990, जमशेदजी टाटा 1992, लता मंगेशकर 2001, पंडित भीमसेन जोशी 2008, सचिन तेंडुलकर 2014 आणि नानाजी देशमुख 2019 असे एकूण महाराष्ट्रीयन किती आहेत तर 9 महाराष्ट्रीयन विजेते आहेत मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार विजेते। त्यानंतर 9वा प्रश्न पहा, खालील कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, विद्या करंदीकर, वि स खांडेकर। तर मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक जे आहेत ते एकूण 4, विष्णू सखाराम खांडेकर, वि स खांडेकर, ययाती 1974, वि वा शिरवाडकर विशाखा कादंबरीसाठी 1987, विंदा करंदीकर अष्टदर्शने 2003, भालचंद्र नेमाडे हिंदू 2014 असे एकूण 4 ज्ञानपीठ पुरस्कार मराठी लेखक आहेत मित्रांनो। 57वा जो पुरस्कार देण्यात आला ज्ञानपीठ पुरस्कार 2021चा ते दामोदर मावजो कोंकणी या भाषेसाठी, आणि 56वा जे आहे 2020ला नीलमणी फुकन आसामी भाषेतील लेखक आहे। तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण आपल्याला विचारले जातात 2021चा विजेता कोण आणि कोणत्या भाषेतील आहे, तर दामोदर मावजो कोकणी भाषेतील हे लेखन आहे, आणि 2020चं जे आहे ते नीलमणी फुकन आसामी भाषेतील लेखक आहेत, 56वा आणि 57वा। त्यानंतरचा प्रश्न पहा 10वा, शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या शहरात वितरण होते? स्टॉकहोम स्वीडन, ओस्लो नॉर्वे, वॉर्सो पोलंड, हेलसिंकी फिनलंड। तर मित्रांनो इथे पहा नोबेल पुरस्कार जे आहे ते त्याचं वितरण जे होते ते 10 डिसेंबर रोजी होत असते। 10 डिसेंबर स्वीडनची राजधानी स्टॉकहोम होती, स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे वितरण होते। परंतु शांततेच्या पुरस्काराचं जे वितरण आहे ते नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे होते। बाकी सगळे जे पुरस्कार राहतात म्हणजे अर्थशास्त्राचा, भौतिकशास्त्राचा जे नोबेल पारितोषिक देण्यात येते ते स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे दिले जाते। परंतु शांततेचा नोबेल पुरस्कार जो आहे तो पुरस्कार हा नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी दिला जातो। आणि 2021 मध्ये शांततेचा नोबेल जे देण्यात आला ते मारिया रेसा फिलिपाईनचे आहेत आणि दिमित्री मुरातोव हे रशियाचे, असे या दोघांना 2021चा शांततेचा नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं होतं। त्यानंतर 11वा प्रश्न पहा, बोगीबील पूल भारतातील सर्वात लांब रेलकम रोड ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात आला? सिंधू, सतलज, ब्रह्मपुत्राची नाव। तर बोगीबील जे पूल आहे ते ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आला। आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीवर भारतातील सर्वात लांब रेलकम रोड पूल म्हणजे रेल्वे मार्ग आणि गाडी रस्ता हे दोन्हीही, हा पूल धेमाजी आसाम आणि दिब्रुगड आसाम यांना जोडतो आणि हा पूल 4.6 किमीचा आहे, भारताचा 4था सर्वात मोठा पूल आहे। त्यानंतर 12वा प्रश्न पहा, महात्मा गांधी यांनी डर्बन दक्षिण आफ्रिका मध्ये कोणते आश्रम चालू केले होते? तर डर्बन दक्षिण आफ्रिका येथे फिनिक्स आश्रम चालू केले होते। महात्मा गांधी 9 जानेवारी आपण भारतीय प्रवास दिन साजरा करतो, तर हे 9 जानेवारी भारतीय प्रवास दिन आहे, भारतीय प्रवास दिन। त्या दिवशी महात्मा गांधी हे आफ्रिकेतून भारतात परतले होते, म्हणून आपण भारतीय प्रवासी दिन हा 9 जानेवारी साजरा करत असतो। त्यानंतर 13वा प्रश्न पहा, क्ष किरणाचा शोध कोणी लावला? हेनरी बेकवेल, जे थॉम्सन, चॅडविक आणि रॉयंटन। तर क्ष किरणाचा शोध जे लावला होता मित्रांनो ते लावला होता रॉयंटननं आणि चॅडविकनं न्यूट्रॉनचा, इथे थॉम्सननं इलेक्ट्रॉनचा। हे ऑप्शन मधून आपल्याला आले पाहिजेत मित्रांनो। त्यानंतर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम या देशात झाली, तर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम दक्षिण आफ्रिका या देशात झाली होती मित्रांनो। दक्षिण आफ्रिका देशात सर्वात प्रथम हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती। त्यानंतर तपोवन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर तपोवन या संस्थेची स्थापना ही शिवाजीराव पटवर्धन यांनी केली होती,
बाबा आमटे यांनी आनंदवन आणि हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्प जे आहे त्याची स्थापना, तर इथे शिवाजीराव पटवर्धन यांनी तपोवन या संस्थेची स्थापना केली होती। त्यानंतर 16वा प्रश्न पहा मित्रांनो, महत्त्वपूर्ण आहे। दख्खन पठाराचा सर्वसाधारण उतार आहे, तर दख्खन पठाराचा सर्वसाधारण उतार हा पश्चिम पूर्व आहे। पश्चिम पूर्व उतार हा दख्खन पठाराचा सर्वसाधारण उतार आहे। त्यानंतर 17वा प्रश्न, मन्नारचे आखात कोणत्या राज्याच्या पूर्वेस आहे? तर मन्नारचे आखात जे आहे ते तामिळनाडू राज्याच्या पूर्वेस आहे। दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे? तर दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गोवा राज्यात आहे। त्यानंतर 19वा प्रश्न पहा, भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? तर भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात मित्रांनो? तर सॅम पित्रोदा यांना आपण दूरसंचार क्रांतीचे जनक म्हणतो। त्यानंतर 20वा प्रश्न पहा, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणजे इथे मध्य प्रदेशमध्ये ती उगम पावते आणि ती महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातून 54 किलोमीटर वाहते आणि ती गुजरातमध्ये भडोच्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते। पण महाराष्ट्रात ती 54 किलोमीटर वाहते आणि ती कुठून? नंदुरबार जिल्ह्यातून वाहते। त्यानंतरचा प्रश्न पहा, हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात? तर हॉर्नबिल हा जो महोत्सव आहे मित्रांनो तो नागालँड राज्यात साजरा केला जातो। त्यानंतर 22वा प्रश्न महत्त्वाचा आहे, ॲशले बार्टी कोणत्या देशाची टेनिस खेळाडू आहे किंवा होती? कारण नुकतेच ॲशले बार्टी यांनी निवृत्ती घेतलेली आहे आणि ती ऑस्ट्रेलिया देशाची टेनिस खेळाडू आहे। त्यानंतर 23वा प्रश्न पहा, जागतिक क्षयरोग दिन कोणता? तर 22 एप्रिल वसुंधरा दिन आहे। त्यानंतर 23 मार्च आणि 22 मार्च हे सुद्धा आपल्याला माहित आहे, चिमणी वनात गेली पाणी पिलं हे जलदिन आहे। हे कोणता आहे? जलदिन। हे हवामान दिन आहे आणि 24 मार्च हा क्षयरोग दिन आहे। म्हणजेच इथे तुम्हाला ऑप्शन सुद्धा प्रत्येक घटकाचे आपल्याला माहित असायला पाहिजे। त्यानंतर 24वा प्रश्न पहा, एन बिरेन सिंग कोणत्या राज्याचे नुकतेच मुख्यमंत्री झालेले आहे? तर मित्रांनो इथे एन बिरेन सिंग जे आहे ते नुकतेच कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री झालेले? मणिपूर। नुकतेच 4 राज्याच्या निवडणुका झाल्या, पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर अशा एकूण 5 राज्याच्या निवडणुका आता संपन्न झाल्या। त्यामध्ये एन बिरेन सिंग हे मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहे। त्यानंतर 25वा प्रश्न महत्त्वाचा, युविका हा युवा वैज्ञानिक कार्यक्रम शाळकरी मुलांसाठी कोणी आयोजित केला आहे? तर हा युविका जो कार्यक्रम आहे तो इस्रोनं आयोजित केलेला आहे। युवा वैज्ञानिक कार्यक्रम शाळकरी मुलांसाठी आयोजित केलेला आहे, ते इस्रोनं केलेला आहे। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे कारण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो हा। तर अशा पद्धतीने आपण आज चालू घडामोडी व सामान्य ज्ञान घटकावरील महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद।